त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की त्यांना मला खूप काही सांगायचंय. ते काहीही बोलत नव्हते, पण तरी सुद्धा मला कळत होतं. असं वाटलं पप्पांच्या मिठीत शिरावं, पप्पाच्या कुशीत जाऊन खूप रडावं. नाही, पण मी फक्त कामाला गेले होते जय. मी काय बोलले नाही, मी फक्त कामाला गेले होते. त्यांना खूप वाईट वाटत असेल ना. कदाचित आपल्यापेक्षा जास्त. आई वडील आहेत ते तुझे. पण मी अशी कशी वागू शकते? जे काही घडलं त्यात त्यांची काही चूक नाहीये. चूक कोणाचीच नाहीये, त्यांचीही नाही आणि आपलीही नाही. ते काही, पण हे सगळं लवकरात लवकर संपायला हवं जय. अदिती, जे स्वतःचं एक घर असावं, आपली माणसं आपल्या सोबत असावी, आपलं एक छोटंसं कुटुंब असावं, एवढंच स्वप्न पाहिलंय रे मी. मी खूप अपेक्षा ठेवते का रे? जय सांग ना. नाही, खूप मोठी अपेक्षा आहे का रे ही माझी? अगं नाही, असं काही नाहीये, होईल सगळं नीट. जय सॉरी, मला माहिती मी रडते म्हणून तुला खूप वाईट वाटते. अदिती, खूप शांत हो बाळा, सगळं ठीक होईल. अदिती, अदिती, चल आटप पटपट, किती उशीर. हो, हा घे डबा. बरं थांब, मी ठेवते. हा, अदिती. काय काय बघतोयस? अरे काय झालं? काय नाही, तुझ्या डोळ्यात बघत होतो. ओकेस का? म्हणजे काल रात्री रडत होतीस ना, काका काकून नाही कळलं. एक मिनिट, कळलं नाही? तू सांगितलंस. ते मी सांगितलं नसतं तरी त्यांना कळलंच असतं. पण आता ओके दिसतेस. चल दे. जय, ऍक्च्युली आजही सर घराजवळ येणार आहेत. म्हणजे आम्ही एकत्रच मीटिंगला जाणार आहोत ना. 2 मीटिंग्स लाईन अप आहेत. ठीक आहे, मी निघतो. जय, काय झालं? काही नाही. तुझे डोळे आहेत ना, ते तू सांगण्याआधी बरंच काही सांगतात. वाईट वाटते ना. आपण हल्ली एकत्र ऑफिसला जाऊही शकत नाही म्हणून. पण ठीक आहे, आता काय काम आहे म्हटल्यावर हे होणारच. पण काय? पण आदिती, सरांच्या मनात नेमकं काय चाललंय ते मला कळत नाही. त्यांच्याही मनात आऊनसारखंच काही. सॉरी अदिती, तुला कशाला सामोरं जावं लागतंय मला कळतंय. म्हणजे घरी जाऊनही तुला प्रोफेशनली वागावं लागलं, सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यावी लागतात. अदिती, कुठल्याही क्षणी जर तुला हे सगळं असह्य झालं, तुला या सगळ्याचा खूप त्रास होतोय असं वाटलं,
आपल्यामुळे इतरांना त्रास होतोय असं वाटलं तर तू खरं बोलू शकतेस, अगदी कधी. जय, प्रश्न खरं खोटं बोलण्याचा नाहीये. प्रश्न आपल्या नात्याचा आहे आणि ते प्रूव्ह करण्यासाठी मी काहीही करेन. आदिती, अगं तू जयचा डबा घेतलास आणि तुझा विसरूनच गेलीस. नाही काकू, मी येणारच होते घ्यायला. बरं राहू दे, मी आणलाय तो घे. आदिती, काल काय झालं होतं ग? तुझे डोळे का पाणावले होते? काका विचारत होते. जीव खाल्ला ग अक्षरशः माझा त्यांनी. त्यांना वाटतंय की जयनीच काहीतरी केलं म्हणून. काकू, काकांच्या लेकीला काही करण्याची माझी हिंमत नाहीये. आणि माझा जावई असं काही करणारच नाही याची मला खात्री आहे. काकू, काल अविनाश सरांसोबत पप्पांच्या घरी गेले होते मी मीटिंगसाठी. अचानक तिथे जावं लागलं म्हणून भरून आलं होतं. आलं लक्षात. पण काही काळजी करू नकोस. एक दिवस हक्काने त्या घरात जाशील आणि तेही नवऱ्याला घेऊन. बरं काकू, येते मी. अविनाश सर सुद्धा वाट बघत असतील. मीटिंगला जायचंय ना. जय, लंच पर्यंत पोहोचते मी ऑफिसमध्ये. येते येते काकू. बरं बरं. मी पण येतो. हो. अहो, मला घाई होती म्हणून मी निघालो. तू निघालीस का ऑफिसला? हो हो, मी आता निघतेच आहे. बरं, मी मीटिंग संपली की तुला फोन करतो. हो, लंच पर्यंत पोहोचीन कदाचित. ठीक आहे. सर, निघायचं? हॅलो, अदिती आहे का सोबत? हो. बर, म्हणजे तुम्ही दोघं एकत्र चाललाय मीटिंगला? हो. मग आता कुठे आहेस तू? अहो, मी त्यांच्या घराच्या बाहेरच आहे. काय? बरं केलंस रे गट्टू. पण बोलला नाहीस मला. अहो, मी मीटिंगला चाललोय. आपण नंतर बोलूया. अहो, उशीर होतोय. मी ठेवू फोन? बर बर बर. बेस्ट ऑफ लक. अहो, मीटिंग साठी म्हटलं. बेस्ट ऑफ लक. बाय. औंचा फोन होता. लवकर निघालो म्हणून. आऊ खूप काळजी घेतात ना. सगळ्यांचीच काळजी आहे तिला. आता बरी आहेस ना तू? नाही, काल खूप अपसेट होतेस. खरं म्हणजे कालची मीटिंग दाभोळकर सरांच्या घरी ठेवायला नको होती. नो प्रॉब्लेम. आता ठीक आहे मी सर.
मिस अदिती दाभोळकर निघायचं. हो सर. हो सर, जयरामशी डिस्कस करून तुम्हाला प्लॅन मेल करते. हो, ओके, थँक्यू. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. अजून आला नाही जय. ए जुई, एक प्रेझेंटेशन झालं ना आता. आता जय शिवाय स्वतः काहीतरी काम करायला लाग की. माझं जयकडे काम आहे, तो आल्यावर आम्ही आमचं बघून घेऊ काय करायचं. राग येतोय हा रजनी? अगं त्यांचे ते बघून घेतील, तू कशाला उगाच मध्ये बोलतीयस? रजनी मॅडम, मला पण एका पॉइंटवर डिस्कशन करायचंय तुमच्या बरोबर. पण तुम्हाला वेळ असेल तर. नाही, आत्ता नाहीये. हे काम झालं की बघूया. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, आपल्याला चौगुल्यांच्या टूर बद्दल डिस्कस करायचंय, म्हणजे त्याप्रमाणे त्यांना मेल करता येईल. मला आत्ता जस्ट त्यांचाच फोन आला होता. ठीक आहे, मला डॉक्युमेंट मेल कर, मी चेक करतो. ओके. अदिती नाही आली? काय काका, जय काय पीए का अदितीचा? त्याला काय विचारताय? कदम, अदिती सरांबरोबर मीटिंगला जाणार आहे. वा, मजा आहे बाबा. मीटिंग खेळतायत. आपण बसलो इथे, हातात फाईल घेऊन काम कर. रजनी मॅडम, अविनाश सरांबरोबर महत्वाच्या प्रोजेक्टवर काम करतात ते आदिती मॅडम. ते मीटिंग असणारच ना. तुला बोललंच पाहिजे का? नाही, मला वाटलं तुम्हाला माहित नाही म्हणून मी आपलं सांगितलं. काही माणसांना जरा जास्तच स्पेशल ट्रीटमेंट मिळते ना हल्ली. आपण राबतोय फक्त ना जय. कसं आहे रजनी, अदिती मॅडम जास्त एफर्ट्स घेतात म्हणून त्यांचं कौतुक होतं. जय सर, तुम्हाला वहिनी साहेबांनी बोलवलंय. हो, आलोच. कसं कळत नाही मला? कसं काय बोलते मी अदिती मॅडमच्या विरुद्ध? इथे सगळे त्यांचीच बाजू घेणार, त्यांना फेवर केलं जाणार. आम्ही फक्त कामगार. आपल्याला काम करण्याचाच पगार मिळतो रजनी. त्यामुळे आता काम करूया. अरे वा, माझं नशीब. तुम्हाला हे सगळ्यांना कळलं. चला काम करा, चला. हा घ्या, चला. सॉरी, प्रसाद. आता काय दिवसभर प्रसाद वाटपाचाच कार्यक्रम का? हा, चला काम करा ना. अहो, बोलवलं होतं तुम्ही? हो, थोडं बोलायचंय तुझ्याशी. बसलास तर बोलेन. जय, अविनाशनी आणि देव टूर्सनी तुझ्यावर खूप विश्वास दाखवला आणि तुझ्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकल्या. म्हणजे एखाद्या कंपनीने आपल्या एम्प्लॉईवर इतक्या लवकर असा विश्वास टाकणं, त्याला एवढ्या मोठ्या जबाबदाऱ्या देणं, असं उदाहरण विरळाच असतं.
पण काही माणसांचे गुण लगेच नजरेत भरतात. तसं झालं तुझ्या बाबतीत. म्हणजे तुझी धडाडी, तुझी जिद्द या अविनाशनी ओळखली आणि तू सुद्धा स्वतःला प्रूव्ह केलंस फार कमी वेळामध्ये. सो ही फाईल आहे, आपल्या अकाउंटचे डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये. यावर्षी कंपनीला दुपटीहून जास्त नफा झालेला आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे तू आपले ऑलमोस्ट सगळे जुने क्लायंट्स परत आणलेस. सो क्रेडिट गोज टू यू. वेल अहो, ऍक्च्युली अविनाश सर आणि तुम्ही सपोर्ट केला नसतात तर हे शक्य झालंच नसतं. तू हे म्हणतोयस हा तुझा मोठेपणा आहे, पण तुझी मेहनत जास्त महत्वाची आहे. एक्सक्यूज मी. हा बोल अविनाश. व्हेरी गुड. मी म्हटलंच होतं तुला मीटिंग छान होईल म्हणून. मग काय आता काय प्लॅन? अरे नाही, इथे पोहोचेपर्यंत खूप वेळ लागेल तुम्हाला. तुम्ही बाहेरच लंच करा. अविनाश तुला नाही पण अदितीला भूक लागली असेल. ऐक माझं, बाहेरच लंच करा आणि मग इथे या. ओके? हो मी जेवते. हा ओके. हा अविनाश आणि अदिती मीटिंगला गेलेत ना, त्यांना म्हटलं इथे पोहोचेपर्यंत खूप उशीर होईल त्यामुळे बाहेरच जेवून या. जय तुला एक गंमत सांगू? अरे आज अविनाश अदितीला पिकअप करायला तिच्या घरी गेला होता. मला माहितीच नव्हतं. आता हळूहळू ओपन होतोय तो. चांगली मैत्री होतीये त्यांच्यात. मला तरी बदल दिसतोय. वेल डन मिस आदिती. नाही म्हणजे आजपर्यंत तुम्ही प्रत्येक मीटिंग खूप चांगल्या पद्धतीने कंडक्ट केलीत, पण आजचा परफॉर्मन्स बेस्ट होता. थँक्यू सर. तुमच्या आजच्या या परफॉर्मन्स बद्दल तुम्हाला माझ्याकडनं ही ट्रीट. ऍक्च्युली असं काही नाहीये, ट्रीट तुम्हाला द्यायचीच होती, पण हे बाहेरचं जेवून यायची आयडिया आऊंनी मला दिली. हा म्हणजे ट्रॅफिक इतकं आहे की ऑफिसला पोहोचेपर्यंत आपल्याला वेळ लागेल, त्यामुळे आपण इथेच जेऊया आणि मग ऑफिसला जाऊया. एक्सक्यूज मी. सर युअर ऑर्डर प्लीज. मलाई कोफ्ता. मलाई कोफ्ता, 2 बटर रोटी. That's it. सर एनिथिंग एल्स? No, thanks. सॉरी, मी तुम्हाला ऑर्डर विचारली नाही. मी परस्पर कोफ्ता सांगितलं, पण मागच्या वेळेस तुम्ही कोफ्ता सांगितलं होतं म्हणून मला असं वाटलं की तुम्हाला ते आवडत असेल. पण नाही काहीच हरकत नाही सर. मी सुद्धा हीच ऑर्डर दिली असती. मलाही कोफ्ता करी खूप आवडते. आऊ खूप छान बनवते. तुम्ही जर आऊंच्या हातची कोफ्ता करी खाल्लीत ना, तर त्यानंतर तुम्हाला कुठलीच कोफ्ता करी चांगली वाटणार नाही. सर आय एम शुअर आऊ खरंच खूप छान बनवत असते. मिस आदिती, तुम्हाला खरंच वाईट नाही ना वाटलं? नाही सर, कोफ्ता करी मला आवडते. नाही, मी कालच्या प्रकाराबद्दल बोलतोय. आपण तुमच्या आय मीन दाभोळकरांच्या घरी गेलो त्याबद्दल मी विचारतो. सर उलट बरंच झालं तुम्ही तिथे मीटिंग ठेवली, नाहीतर माझं त्या घरात जाणं झालंच नसतं. तुम्ही असं ठरवलंच होतं का?
सॉरी, मी तुमच्या पर्सनल गोष्टी, पण बॉस म्हणून नाही, मी एक मित्र म्हणून तुम्हाला विचारतो. सर, तुम्ही मित्रही म्हणता आणि सॉरीही म्हणताय. सॉरी सॉरी, प्रयत्न करेन. सर, माझ्यामध्ये आणि पप्पांमध्ये काही गोष्टींमुळे मतभेद आहेत आणि ते जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत त्या घरात जायचं नाही असं मी ठरवलंय. नाही म्हणजे आपण मीटिंगसाठी तिथे गेलो आणि माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. खरं तर त्यासाठी मीच तुम्हाला थँक्यू म्हणायला हवं. काल तुम्ही इतक्या गोष्टी माझ्यासमोर व्यक्त केल्यात, त्याच्यावरून मला असं वाटतं की तुमचे दाभोळकर सरांबरोबर जे काही मतभेद आहेत ते तुमच्या लग्नामुळे आहेत. हो, लग्नामुळेच.